हे बघा आपलं असं मटण शिजलेलं आहे. तेल पण त्याला छान सुटलेलं आहे. हे बघा असं छान झालेलं आहे. तेल आपलं सुटलेलं आहे त्याला. आता मी इथं गरम पाणी ओतणार आहे त्याच्यात. हे बघा गरम केलेलं पाणी आहे ते ओतते. आपल्याला आता रस्सा जितका पाहिजे आहे ना त्या हेनं मी पाणी घालते याच्यात. ठेव असं छान असं झालेलं आहे. आपलं मटण धुवून असल्या कारणाने याला आता आपण शिट्टी देऊन घेऊया. 3-4 शिट्ट्या द्याव्या लागतील, मग ते शिजेल. मी आता ह्याला कुकरला झाकण लावते. आता आपण मसाला भाजायला घेणार आहोत, त्यामुळं मी हे लावते. गॅस चालू केला आहे. आता त्याच्यात कढई आपली गरम झाली आहे. मी तेल जरासं घालते. खडा मसाला घालते. खडा मसाला भाजलाय छान असा. एक त्याला ताटात काढून घेते. हे बघा भाजलाय चालू. आता इथं तेलात कांदा घालते. कांदा छान भाजून घेऊया आपण. मस्त आता आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. हे बघा कांदा भाजून पण आलेला आहे छान असा. जरा तांबूस कलर येईपर्यंत भाजायला पाहिजे त्याला. हे बघा कांदा भाजलेला आहे. तर ह्याच्यात मी ओलं खोबरं घालते. ओलं खोबरं पण भाजून घेऊया त्यात याच्यामध्ये कांद्यात. लई भाजायचं नाही त्याला, जरासंच गरम करून घ्यायचं आहे ओलं खोबरं. आता आपलं सुकं खोबरं आहे ना ते पण भाजते. आता भाजून झालेलं आहे कांदा खोबरं. आपलं दोन्ही खोबरे भाजून झाले. त्याच्यात मी आता तीळ घालते चमचाभर. ते भाजून घेऊया. आलं लसूण कोथिंबीर ते घालते. आता हे आमच्या इथे लाईट गेल्यामुळे थोडा उशीर, त्यामुळे मी आता दाखवते. हे बघा खडा मसाला पण ह्याच्यात सगळा घालून घेते. परतून घेऊया सगळं. गॅस बंद करते. हा मसाला गार झाला की आपण पूर्ण गार झाला की बारीक करून घेऊया ह्याला.